एकनाथ शिंदे सध्या पक्ष आणि चिन्हासाठी 4 दिवस झाले कोर्टात, रोज सुप्रीम कोर्टात कपिल सिब्बल आरोप करतायत की गट फुटला, पक्ष फुटला नाही, कोर्टात युक्तिवाद चालू आहेत सगळे. काय म्हणजे हे हालच आहेत का काय? नाही नाही, आता ती काय त्यांचा राजकीय प्रश्न आहे. मी वेगळ्या हलाविषयी बोललोय. मान सन्मान, घेतानीचा सन्मान, परत आता वापर करून झाल्यावर काय. म्हणजे फडणवीस साहेबाचं काम कसं आहे माहिती तुम्हाला. आमच्याकडे व्यापारी होता आणि त्याचे दात पडले. व्यापारी कसा असतो, एकदम चिकट. रुपयाचा हिशोब करणार, जास्त कमीच करणार, रुपये कमी करणार, 2 रुपये कमी करणार. लोक म्हणले 10 रुपये तुम्ही बंकम करीनात रे ते. मग खालून येत का? 1-1 रुपया कुठं गेला की किंमत करणार, कमी पैसे करायचे. बरं एखादा 10 रुपये म्हणला की म्हणणार नाही 5 ला देतो का. हे आमच्याकडे व्यापारी होता. ते दात पडले ते दवाखान्यात गेला दात बसायसाठी. दात पिस बसिले आणि ते म्हणले, ते दात बसाय झाल्यावर ते म्हणले, डॉक्टर म्हणे एवढे पैसे झाले तुमचे 5,000 8,000 सांगितले मला वाटतं. त्याला 8,000 रुपये झाले तुमचे. बचळ पिसळ बसून झालं सगळं त्याचं. आणि त्याला घासा लागतं, ते करायला लागतं, दात बराबर बसायला लागते जिथं तिथं बसतेत का. पक्के दात बसिले त्या डॉक्टरने, घासून घेतले, सगळं केलं आणि बचळ बसिलं म्हणले 8,000 रुपये झाले द्या. तो मला 8,000 ते बचळण तू मला धर, तुपलं बचळण तू मला नको. आता त्या डॉक्टरने ठोयचं कुठं, ते दुसऱ्याला बसत नाही काही. असं शिंदे साहेबाचं काम केलेलं आहे फडणवीस साहेबांनी. बचळ बसून घेतलं स्वतःला ना, आता मध्ये बचळण तू आता जातो कुठं, माघारी जाता येणार, पुढं येता येणार. असा फडणवीस कच काय नाराजी नाही काय. मग आता बोत काय चाललंय तुमच्या मनात, काय आम्ही काय वडापाव खाऊ घालतो का एकामेकाला, का चहा पितोय का कॉफी आणतोय. नाराजी नाही काय. हे लचांड गुतीलय 52 पिढीने गळ्यात, त्यांच्या गळ्यात हे येणे शिरसाटणी गुतीलय सगळं. त्याला काहीच गरज नव्हती. त्यात घुमरेची सुद्धा थोडी काडी आहे. काहीच गरज नव्हती ह्या गोष्टीची. प्रमाणपत्र रद्द करून खूप मोठा वर्ग शिंदे साहेबाला मानणार आहे मराठ्यांचा. त्यांचे इतके हाल आहेत तिथं, उगा बोलायला लावू नका मला. इतके हाल आहेत दोघांचे बी, अजितदादाचे बी त्यांचे बी. आणि भाजप मधल्या मंत्र्यांचे सुद्धा मराठ्यांचे लय हाल आहेत. आमदाराचे खासदाराचे सुद्धा आहेत. माझ्याजवळ येऊन बोललेले ते लय हाल आहेत. जर का मराठा तुमच्यापासून बाजूला गेला ना, तुमचा बाजारच उठी देईल. थोडं जरा अंधारातून समजून घ्या. अजितदादा, शिंदे साहेब थोडस समजून घ्या. हो, लय वाईट वेळेत मराठा तुटला तर हे तात्पुरता आनंद आहे. मंत्रीपद, आमदार, खासदार हे तात्पुरता आनंद आहे. समाज तुम्हाला पिढ्याना पिढ्या आनंद देणार आहे, पुन्हा पुन्हा निवडून आणून. पण तुम्ही जर मराठ्यावर अन्याय केला ते तात्पुरता आनंद आहे. तुम्हाला वाटत ना सत्ता आहे, आमचं कोणी काही करू शकत नाही. एका रक्क्यात जात अशी सत्ता. ती नाही का हसीना काकू आली ती इकडं, अक्का ती तिकडं रठे दिले तिला, इकडं भारतात आली ती पळून, विमानाने येऊन द्या म्हणून वाटगेने आली ती. सोपं नाही. जनता जनता असती. इथं शेतकरी प्रचंड रोष आहे. शेतकऱ्यात प्रचंड, दलित मुस्लिमात प्रचंड रोष. दिसत नसला तरी पण धनगरात प्रचंड रोष की फडणवीसांनी आपला काटा काढला. इथं आदिवासी समाजात प्रचंड रोष. इथं मायक्रो विषयित रोष. आणि आता मराठ्याच्या नरडीला हात घातलाय, आता सुट्टी नाही. ऐकून देणार रे. एकनाथ शिंदे मध्यरात्रीनंतर फडणवीसांच्या भेटीला वर्षा बंगल्यावर गेले. सुधीर मुनगंटीवार सुद्धा नागपूरवरून थेट वर्षा बंगल्यावर पोहोचले. काय नक्की बैठकीचा मजकूर पुढे आला नाही, पण मध्यरात्री बैठकांचं सत्र आता वर्षा बंगल्यावर सुरू झालं. मी पुन्हा तेच सांगतो की तुमच्या चूक सुधारा आणि चांगली गोष्ट आहे. मला काय राजकारण करायचं नाही. मी तुमच्यावर जळत पण नाही कोणावरती. तुम्ही जर मराठा समाजाच्या सगळ्या मागण्याविषयी रात्री 12-12 वाजेपर्यंत जागून जर निर्णय घेणार असताल तर आमच्याकडून सन्मानच होणार. चूक सुधारा. पण मराठा समाजाच्या मागण्याची अंमलबजावणी करून गरिबाच्या लेकराचं कल्याण करण्यासाठीच ती बैठक असावं. नसता तुम्ही आंदोलनाच्या काळात असंही करताल, त्याच्यासाठी बैठक झालेली नसावी की आलेल्या आंतरवलित मराठ्यांच्या पोरावरती हल्ला करा, पोलिसांनी मराठ्यांना फोडून काढा. ही मात्र चूक पुन्हा करू नका. एकदा झालेली तुमच्याकडून.
4 दिवसापूर्वी जसे आपल्याला फोन येत होते तसे काही परत संपर्क एकनाथ शिंदे किंवा फडणवीस यांच्याकडून त्यांच्या ओएसडीकडून वगैरे झालाय आपल्याला काय? नाही, आज 2 दिवसात मी फोनकडे म्हणजे पोरांकडे गेलोच नाही, कारण गर्दीच एवढी होती. फोन आले असतील तर आज फ्री झालोय मी, आज विचारी नसता मीडियाला जेवढे फोन आले सांगून टाकले, कारण लपून ठेवायचं नसतं. फक्त जर तुमची मध्यरात्री मुख्यमंत्र्याची, उपमुख्यमंत्र्याची, शिंदे साहेबाची, फडणवीस साहेबाची जर बैठक झाली असेल तर तुम्ही मराठा समाजाचा रोष कमी करण्यासाठी मराठा समाजाला न्याय द्यावा, मराठा समाजाचं कल्याण करावं, तोच मराठा समाज तुम्हाला सांभाळणार आहे. पण वेगळे डाव जर काही रचत असाल, तुमच्या डोक्यातला गैरसमज काढून टाका. मराठे तुम्हाला ऐकणार नाहीयेत.